अलीकडे तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली असेलच. आपण जेव्हा एखादं फूडचं पॅकेट हातात घेतो ना, किंवा त्याचं न्यूट्रिशन लेबल, इन्ग्रेडियंट लिस्ट हे तर पाहतोच. पण एक तुम्हाला आढळलं असेल की नवीन ब्रँड्स जे आहेत ना, ते क्लीन इन्ग्रेडियंट सोबत लेबलवर काही गोष्टी ठळकपणे लिहितात. जसं की आमच्या दुधामध्ये अँटीबायोटिक्स नाही आहेत, ब्रेडमध्ये मैदा नाही आहे, पीनट बटर जर असेल तर त्यात पाम ऑइल नाही आहे, चिप्स किंवा वेफर्स हे तळलेले नाही आहेत तर बेक्ड आहेत. टूथपेस्टमध्ये सुद्धा फ्ल्युरॉइड नाही आहे, SLS नाही आहे, अगदी शुगर फ्री टूथपेस्ट सुद्धा अवेलेबल आहे. सगळ्या ब्रँड्समध्ये असं दिसतंय जवळपास. ब्रँड्स जे आहेत ना, ते गेल्या 7-8 वर्षापर्यंत आपले फंक्शनल बेनिफिट्स सांगायचे. म्हणजेच आपल्या प्रोडक्टची चव छान आहे, हे खाऊन तुम्हाला खूप आनंद मिळेल, याच्यामध्ये न्यूट्रिशन चांगलं आहे. म्हणजेच असं सांगायचं की हे जे फूड प्रोडक्ट आहे ते आपल्यासाठी काय बेनिफिट्स देणार. मात्र आताच्या पिढीला आहे ना, हे प्रॉडक्ट्सचे फंक्शनल बेनिफिट्स अगदी लहान वयापासूनच माहिती आहेत. कारण या प्रॉडक्टच्या कॅटेगरीज खूप वर्षापासूनच एक्झिस्ट करत आहेत. त्यामुळे सध्या बरेच ब्रँड्स असं सांगतात की त्यांनी हे प्रॉडक्ट बनवण्यासाठी त्याच्यामध्ये काय वापरणं टाळलेलं आहे. म्हणजेच त्यांच्या प्रॉडक्टमध्ये कुठले इन्ग्रेडियंट्स नाही आहेत. सध्या तरी या गोष्टी अत्यंत आवश्यक आहे. तुम्हालाही पटेल की हळूहळू आपल्याला सवय लागलेली आहे विचार करण्याची. कारण आपण पॅकेज्ड फूड खाण्याआधी थोडंसं पुढे मागे त्याचे लेबल चेक करतो, ते योग्य आहे की नाही आहे, आपल्या स्वतःसाठी सुद्धा आणि आपल्या मुलाबाळांसाठी सुद्धा हे आपण नेहमीच चेक करतो. खरं तर या अशा नवीन ब्रँड्समुळे आमच्यासारख्या ज्या हेल्थ फूडमध्ये काम करणाऱ्या ब्रँड्स आहेत, जॅकफ्रूट डेली, सो त्यांचं काम हे थोडंसं सोपंच केलेलं आहे. एकदा आपल्याला काय खायचं नाही आहे हे समजलं की काय आपल्याला सिलेक्ट करायचं आहे हे निवडणं माझ्यामध्ये अत्यंत सोपं होऊन जातो. तिथेच जॅकफ्रूट डेली सारखं प्रॉडक्ट त्याची निवड कन्झ्युमर्स मार्फत होते. तुम्ही बघाल कच्चा फणस हा पूर्वीपासूनच अगदी सीझनमध्ये रेग्युलर त्यांच्या जेवणाचा पार्ट असायचा. महाराष्ट्र तसंच दक्षिण भारतामध्ये मुख्यतः पिकल्यानंतर खाल्लं जाणारं फणस हे फळ उत्तर भारतामध्ये मात्र भाजी स्वरूपात अगदी बऱ्याच जास्त प्रमाणामध्ये खाल्लं जातं. सध्या जर आपण पाहिलं तर बरेच शेक, स्मूदीज सारखे जे प्रोडक्ट आहेत ना, हे मील रिप्लेसमेंटवर जास्त फोकस करत आहेत. म्हणजे रोजचं अन्न खाण्यापेक्षा तुम्ही सप्लिमेंट खावा, ज्याच्यामुळे तुम्हाला रेग्युलर फूडपासून जे मिळणारे कॅलरीज आहेत, न्यूट्रिशन आहेत ते तुम्हाला मिळतील. यामध्ये जनरली आपलं जे रोजचं अन्न आहे ते अवॉइड करण्याचा कुठेतरी इनडायरेक्ट आपल्याला सल्ला मिळतो. मात्र जॅकफ्रूट डेली बनवताना आमचा हा विचारच अजिबात नव्हता की तुम्हाला तुमचं जेवण बदलायचं आहे किंवा तुम्हाला काहीतरी नवीन खायचं आहे की जे तुमच्या रोजच्या आहाराशी अगदीच संबंधित नसेल किंवा रोजच्या आहाराशिवाय दुसरी काही गोष्ट असेल. जॅकफ्रूट डेली हे आपल्या रोजच्या अन्नाबरोबरच असण्यासाठी, अन्नाची चव बिलकुल न बदलता किंवा जेवण बनवण्याची पद्धत बिलकुल न बनवता फक्त त्या अन्नाचं पोषण मूल्य थोडंसं चांगलं करण्यासाठी हे बनलं गेलेले आहे. ते तुम्हाला भाकरी चपातीच्या पिठामध्ये मिक्स करता येतं, इडली डोसाच्या बॅटरमध्ये, डाळीमध्ये, भाजीमध्ये मिक्स करू शकतो. एवढंच काय तर अगदी ताक, दही, लस्सीमध्ये सुद्धा आपण ते मिक्स करू शकतो. हे झालं घरगुती प्रॉडक्ट्सबद्दल. मात्र फॅक्टरीत बनवल्या जाणाऱ्या अगदी ब्रेड, बिस्किट्स, नमकीन, चॉकलेट्समध्ये सुद्धा किंवा इतर स्नॅक्समध्ये सुद्धा जॅकफ्रूट डेली हे प्रोडक्ट वापरता येऊ शकतं. महत्त्वाचं म्हणजे जॅकफ्रूट डेली हे काही तुम्हाला तुमच्या रोजच्या पारंपरिक आहार पद्धतीबाबत अजिबात घाबरवत नाही आहे की ते कसं वाईट आहे हे तुम्हाला अजिबातच सांगत नाही आहे. तुम्ही जे आधीपासून खाताय तेच तुम्हाला खाण्यासाठी ते उद्युक्त करतंय. मात्र ते खाताना तुम्ही जॅकफ्रूट डेलीचा वापर त्या पदार्थांमध्ये करू शकता. का तर अन्न शरीरामध्ये गेल्यावर ते अन्न अधिक चांगल्या पद्धतीने कसं काम करेल हे एन्श्योर करण्यासाठी. आजकाल विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांबद्दल, अन्नांबद्दल बऱ्याच चर्चा चालू आहे. म्हणून आपल्याला बहुतेक वेळा काय नकोय ना ते खूप चांगल्या पद्धतीने माहिती असतं. आणि जॅकफ्रूट डेली हे जे प्रॉडक्ट आहे ना, हे त्यांच्याचसाठी आहे जेव्हा तुम्हाला अगदी क्लिअर माहिती असतं की तुम्हाला काय पाहिजे. आणि खरं सांगायचं म्हणजे या प्रॉडक्टमध्ये दिखावा अजिबात नाही आहे, गाजावाजा तर नाहीच आणि काही छुपे इन्ग्रेडियंटसुद्धा नाही आहेत. फक्त एक सिंगल इन्ग्रेडियंट असलेलं हे प्रॉडक्ट आहे की जे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आणि हा अगदी आमच्यापासून झालेला प्रामाणिक प्रयत्न आहे. फणस जेव्हा कच्च्या फॉर्ममध्ये असतं सो तेव्हा फणसाचं गरा हे एन्श्योर करतं की रोजच्या आहारातून फक्त आवश्यक न्यूट्रिशनच आपल्या शरीराला मिळतील. फणस आपल्या आरोग्यदायी गुणधर्मांमुळे रोजच्या अन्नाला थोडंसं अधिक हेल्दी बनवण्याचा डेफिनेटली प्रयत्न करतो. जर असे काही फणसाचे भन्नाट बेनिफिट्स तुम्हालाही माहिती असतील, त्याचे उपयोग माहिती असतील, त्याचा वापर कसा करायचा ते माहिती असतील तर कमेंटद्वारे आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.